कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। Congratulations. तुला कसं पार्टनर हवंय तुझ्या आयुष्यात? तुझ्यासारखा आय मीन तुझ्यासारखा विचार करणारा, जबाबदार, समंजस, सर्वात मुख्य म्हणजे त्याने माझ्यावर भरभरून प्रेम करावं। मला माहित नाही उद्या नंतर काय होणार, मी कॉन्टेस्ट जिंकेन की नाही, माझं करिअर होईल की नाही, आणि आपण पुन्हा भेटू की नाही। तुला हवा तेवढा वेळ दे। डू यू लव्ह मी? सारंग आणि अस्मीची पत्रिका जुळतीये। मुलाच्या आईला हा लग्न सोहळा पाहता येणार नाही। लग्न सोहळा पार पाडून मुलगा दारात येईपर्यंत तुम्हाला एक पूजा करावी लागेल। सुनबाई, या बाहेर, चेहरा दाखवा। तुम्हाला अस्मी प्रधान काय आहे ते तरी माहिती आहे का? सारंगच्या आयुष्यात अस्मी प्रधानला मीच पेरलेलं आहे। माझ्या घरची सोनू तिचं सारंगवर असलेलं प्रेम खोटं आहे। ती फक्त आणि फक्त सारंगच्या पैशासाठी त्या घरात थांबली। हॅलो सावली, पोचलीस का ग घरी? हो साहू, साहू नीट पोचलीस का ग? काही गडबड तर झाली नाही ना? आपल्या जावई बापूंच्या आईनं स्वीकारलं का ग? काय काय बोलले तुला? अगं सांग की ग. हे साहू
बघ ह्याच्याकडे आहे तुझी लायकी याच्या समोर तरी आहे लायकी याने तुला नांदवायची आहे लायकी नाही ना पैशासाठी चाललेस आणि मी तुम्हाला सांगते पैशासाठी हिचा वापर केला हिच्या आई-वडिलांनी. मी हे लग्न मान्य करत नाही आणि या मुलीने माझ्या घरात अजिबात जायचं नाही. हो साऊ बाळे बरी आहेस ना? आणि त्या मॅडम काही बोलल्या नाही ना तुला? म्हणजे स्वीकारलं ना त्यांनी तुला? हा साऊ? हो आई स्वीकारलं ना. नाही म्हणजे ना थोडी गडबडच झाली ग. सारंग सरांच्या आई आहेत ना त्या सुरुवातीला नाराज होत्या पण हा पण सारंग सरांनी लई समजून घेतलं सांभाळून घेतलं. मी आता आमच्या खोलीत आहे. बरं बरं साऊ बाळे घर कसं आहे ग? गरीब प्रश्न घर कसं आहे ग? घर काय महाल कसं आहे असं विचारा. मीच विचारते. ए सावे काय ग बाई कसं आहे तुझा नवीन महाल? मोठा आहे का ग? चांगलं आहे वैदी. समजा चांगलं आहे माणसं चांगली आहेत आणि सगळ्यांमध्ये ना एकी आहे. सगळे मिळून मिसळून राहतात. आईवर लय जीव आहे सर्वांचा. अक्की मी बोललो होतो ना तुला तो स्वप्नातला राजकुमार तुला राजमहालात घेऊन जाणार. गेले की नाही घेऊन? ओ अप्पू तुझं लगीन ज्या परिस्थितीत झालं हे सगळंच कसं औचितच घडलं. काही घाईत घडलं. समजा काय घडलं कुणालाच नाही कळलं. साऊ हे बघ तरी सुद्धा तुझा हा बाप तुझ्याकडे एक वचन मागतो. देशील? हो बाबा देईन ना. साऊ हे समजा घडून दे. त्या घरातल्या लोकांनी तुला स्वीकारलं तुझा आदर केला तुझ्यावर माया केली तुला प्रेम दिलं. तेव्हा आता एक गोष्ट करायची. काय बी झालं तरी कधी बी ते घर तू सोडायचं नाहीस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.